लक्ष्मी प्राप्तीसाठी काही अद्भुत उपाय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महालक्ष्मी प्राप्तीसाठीचे काही उपाय बघणार आहोत, तरी व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका. लक्ष्मी प्राप्तीसाठी काही अद्भुत उपाय. 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर धनाची गरज सर्वांना सारखीच असते. लक्ष्मी ही विष्णू म्हणजे तिच्या पतीसोबत जर राहिली तर ती दीर्घकाळ टिकणारी असते. लक्ष्मी ही चंचल आहे. लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही अद्भुत उपाय खालीलप्रमाणे आहेत. 1. धनलक्ष्मीसाठी श्रीसूक्त. लक्ष्मी सूक्त म्हणून श्रीयंत्राची पूजा रोज करावी. निदान मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा या तिथींना तरी करावीच. 2. रात्री दहीभक्षण करू नये. लक्ष्मीची अवकृपा होते. 3. व्यवसायात वृद्धी करता शनिवारी 3 नाणी नारळासोबत लाल वस्त्रात बांधून घरामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी बांधून ठेवावी. त्यावर हळदीने स्वस्तिक काढावा. निश्चितच लक्ष्मी स्थिर राहते, विक्रीत वाढ होते. 4. एक लांब मोरपीस आणून दक्षिणेकडील भिंतीला लावावे. रोज सकाळ संध्याकाळ अगरबत्ती ओवाळावी. अडलेली रक्कम नक्की परत मिळते. 5. देवीच्या 3.5 पीठांची यात्रा करून खणा नारळाने ओटी भरावी. अभिषेक करावा. धनप्राप्तीमध्ये वाढ होते, धंद्यात भरभराट होते. 6. नवीन व्यवसाय उद्योग सुरू करायच्या आधी किंवा नोकरीच्या ठिकाणी पहिला दिवस असताना नदी, विहीर, समुद्र या ठिकाणी जाऊन एखादे फळ आणि पैसे अर्पण करावे. यश मिळते. 7. लक्ष्मी प्राप्तीसाठी भाजलेले चणे कबुतरांना खायला द्यावे. 8. घरामध्ये रोज तिळाच्या तेलाचा दिवा देव्हाऱ्यावर लावावा. तुपाची फुलवा देवाच्या उजव्या साईडला लावावी. तेलाचा दिवा डाव्या साईडला लावावा. 9. कर्जमुक्तीसाठी ऋणमोचन मंगलस्तोत्र रोज वाचावे. 10. नवीन केरसुणी घरात आणल्यानंतर हळद कुंकू लावून पाणी शिंपडून मगच वापरायला घ्यावी. 11. घरामध्ये तिजोरी असेल तर त्याला काळा, लाल, निळा रंग नको. 12. कोणतीही नवीन वस्तू घरी आणल्यानंतर घरात देवापुढे ठेवूनच ती उपयोगात आणावी. 13. दसऱ्याच्या दिवशी गर्भश्रीमंत किंवा चारित्र्यवान व्यक्तींकडून आपट्याची पाने घ्यावी आणि चांदीच्या किंवा पितळेच्या डबीत ठेवून देव्हाऱ्याजवळ ठेवावी आणि त्यांची रोज पूजा करावी. 14. रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा अगरबत्ती लावावी. घरात निरंतर लक्ष्मीचा वास राहतो. 15. लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात बनवलेले अन्न आणि दूध झाकून ठेवावे. गुरुवारी तुळशीला थोडेसे दूध घालावे. लक्ष्मीचे वास्तव्य कायमस्वरूपी राहते. 16. घरामध्ये किमान एक वेळचे जेवण तरी सर्वांनी मिळून एकत्र घ्यावे. जेवताना वादविवाद करू नये. 17. पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे. मंदिरात लाल फूल वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यांना पैसे देऊन पुढे कामासाठी जावे. यश मिळताना दिसेल. 18. लक्ष्मी प्राप्तीसाठी महालक्ष्मी अष्टक मंगळवार, शुक्रवार वाचावे. सोबत विष्णूची उपासना देखील करावी, म्हणजेच रामरक्षा स्तोत्र किंवा विष्णू सहस्रनाम देखील वाचावे. 9. दर शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करून साखर फुटाणे नैवेद्य दाखवून प्रसाद वाटावा. 20. लक्ष्मीला आवडते पदार्थ चढवावेत, जसे की डाळिंब, पेठा, पेढे नैवेद्य दाखवून सर्वांना वाटावे. लक्ष्मी ही चंचल आहे म्हणून सरस्वतीची उपासना करावी. तिच्या पाठी लक्ष्मी येतेच आणि ती चिरकाल स्थिर राहणारी असते. कलियुग आहे, इथे साम, दाम, दंड, भेद, नीती या राहूच्या तत्वावर सर्वजण चालतात, परंतु केतू म्हणजे अध्यात्म आणि शांती या तत्वावर चालण्याचा प्रयत्न करावा. जिथे नीतीने पैसा कमावला जातो तिथे लक्ष्मी स्थिर राहते आणि चिरकाळ टिकते.
घरातील स्त्रीवर्गांचे म्हणजे आई, बहीण, पत्नी या सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करावा. साहजिकच लक्ष्मी खुश होईल आणि स्थिर काळ टिकून राहील. अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. धन्यवाद. नमस्कार.